वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. नवोदय सैनिक स्कूलच्या तयारीसाठी ऑनलाईन का ऑफलाईन तर कोणत्या प्रकारची तयारी किंवा क्लास हा आपल्याला उपयोगी पडू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाईन आणि ऑफलाईन कोणत्या प्रकारच्या तयारी आपल्याला बेस्ट सुटेबल आहे आपल्यासाठी. तर दोन्हीमध्ये काही प्लस आहेत, काही मायनस आहेत. तर कोणकोणते प्लस आहेत, कोणते मायनस आहेत आणि आपल्या पल्ल्यासाठी आपण कोणत्या माध्यमातून तयारी आपण करणं योग्य आहे ह्याची क्लॅरिटी आपल्या व्हिडिओ माध्यमातून आज येणार आहे. त्यामध्ये आपण बघूया पहिला जो पॉईंट आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये तो आहे ऍक्सेसिबिलिटी. म्हणजे काय की क्लास आपल्याला कोणता ऍक्सेस करणं सोपं आहे. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन क्लास आपण घर बसल्या, आपण समजा ग्रामीण मध्ये राहतोय, खेड्यामध्ये राहतोय किंवा आपल्यापासून क्लास किंवा बाकी सुविधा लांब आहेत तरी सुद्धा आपण ऑनलाईन क्लास जॉईन करू शकतो कोणत्याही सिटी मधला. दुसरा आहे ऑफलाईन क्लास. ऑफलाईन क्लासला मात्र आपल्याला त्या ठिकाणी सेंटरला जावं लागेल, तिथं उपस्थित व्हावं लागेल आणि जो क्लास तिथं उपलब्ध त्याचा आपला तिथं ऍक्सेस आपल्याला मिळू शकतो. तर अशा प्रकारे ऍक्सेसिबिलिटी मध्ये ऑनलाईन क्लासमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा क्लास कुठूनही जॉईन करू शकतो, हे महत्वाचा विषय. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये इंटरॅक्शन म्हणजे संवाद. तर आता इंटरॅक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर ऑफलाईन क्लासमध्ये विद्यार्थी समोर असतात, त्याच्यामुळे जी काही क्लॅरिटी आहे, इंटरॅक्शन ती जास्त होणार आहे ऑफलाईन मध्ये. ऑनलाईन मध्ये पाहिलं तर ऑनलाईन मध्ये हे कमी असणार आहे. परंतु आता ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा काही नवीन टूल्स आलेले आहेत ज्याचा जर आपण वापर केला त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांची एंगेजमेंट वाढू शकते किंवा त्यांचं इंटरॅक्शन वाढू शकतं. परंतु ऑफलाईन क्लास ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन मध्ये बेटरच राहणार आहे ऑनलाईन क्लास. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिक. टाइम टेबल जर आपल्याला बघितलं तर ऑनलाईन क्लास कधी कधी 1-2 बॅचेस आपण असतात. जर आपल्याला एखादा टायमिंग नाही झाला तर दुसऱ्या टायमिंगला आपण तो क्लास करू शकतो किंवा क्लास जर आपला जर आपण अब्सेंट राहिला असेल तर त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध राहू शकतो. ऑफलाईन क्लासमध्ये जे काय आहे ते समजा मिस झालं तर समोर शक्यतो परत ते माघारी पाहता येणार नाही. तर हा एक फ्लेक्झिबिलिटी टायमिंगचा विषय आहे, त्याच्यामध्ये ऑनलाईन क्लास आपल्याला फ्लेक्झिबल राहू शकतो. दुसरा आहे इफेक्टिव्हनेस. इफेक्टिव्हनेस म्हणजे किती आउटपुट त्याच्यामधून मिळणार आहे. तर ऑफलाईन क्लासमधूनही आपल्याला विद्यार्थी समोर असल्या कारणामुळे क्लॅरिटी किंवा आउटपुट चांगलेच मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट आता ऑनलाईन क्लासमध्येही विद्यार्थी आजकाल एवढ्या टेक्निक्स आलेल्या आहेत त्याच्यामुळं त्याचंही जे काही मुलं आज चांगल्या प्रकारे स्कोर करतात, तयारी करतात, त्यांचं पूर्ण ऑनलाईन क्लासवरही करतात. जसं की आता आमच्या तयारीमध्ये आम्ही जी ऑनलाईन क्लासची तयारी चालते त्याच्यामध्ये पूर्ण आमचे रिझल्ट ऑनलाईन क्लासमधून आहेत. मग जे काय त्यांनी घरी शेड्यूल केलेलं आहे, घरी टाइम टेबल कसं असलं पाहिजे या सगळ्यांची क्लिअरिटी घेऊन जर योग्य टूलचा योग्य प्रकारे वापर केला तर ऑनलाईन क्लास मधून सुद्धा इफेक्टिव्हनेस आज वाढलेली आहे आणि ऑफलाईन क्लासमध्ये तर आहेच आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या. इफेक्टिव्हनेस दोन्ही क्लासेस मधून आज येऊ शकते. पुढचा महत्वाचा कॉस्ट तर खर्च. तो आपण जर पाहिलं तर जी फी आहे, फी स्ट्रक्चर आहे ऑफलाईन क्लासला नक्कीच जास्त असणार आहे ऑनलाईन क्लासपेक्षा. किंवा काही वेळेस ऑनलाईन क्लासची फी जास्त होतो. डिपेंड आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे कशा सुविधा त्या क्लास देता याच्यावरती डिपेंड आहे. तो कॉस्ट हा मॅटर नाही, आपला मॅटर आहे क्वालिटीशी, की कुठं कोणत्या प्रकारे क्वालिटीमध्ये शिकवलं जाते किंवा काही गोष्टी तिथं घेतल्या जातात की जी आपल्याला महत्वाच्या आहे, जे पालकांना मिळाल्या पाहिजे, ह्याची जी क्लॅरिटी आहे आपण घेतली पाहिजे. म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये प्लस आणि मायनस आहे. तो आपल्याला कोणतं सोपं आहे की आपल्याला कोणतं ऍक्सेस करणं आपल्या टायमिंग नुसार, आपल्या जे मुलांचं शेड्यूल आहे त्याच्यानुसार, आपल्याला आपलं जे एरिया आहे त्यानुसार आपण कोणत्या प्रकारचा क्लास. त्याचबरोबर लक्षात घ्या, नवोदय सैनिक स्कूल बद्दल आपण पाहिलं तर त्याचे जे क्लासेस घेणारे आहेत ते कमी आहेत ऍक्च्युअली. ऑफलाईन मध्ये सुद्धा आपल्याला मिळणार किंवा एखाद्या ठिकाणी घेत असेल तर प्रॉपर घेतले जाणारे पाहिजे, तर आपल्याला प्रॉपरली गाईड होऊ शकते की नक्की सिलेबस काय आहे, नक्की काय टेक्निक्स वापरल्या पाहिजे, नक्की आपण आपल्या पाल्यासाठी आपण अजून एक्स्ट्रा गोष्टी काय करू शकतो जे क्लास सोडून इतर टायमिंगच्या वेळेस आपल्याला, ह्याची पण क्लॅरिटी आपल्याला आली पाहिजे आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस ऑनलाईन मधून जे आता आपली मुलं तयारी करतात त्याच्यामध्ये आपण देतच असतो. त्यामध्ये एक वेबिनार पण आपण घेत असतो की या स्पर्धा परीक्षा नेमके काय असतात हे पालकांना समजण्यासाठी एक फ्री वेबिनार आहे. याची पण लिंक आपल्याला व्हिडिओच्या खाली मिळेल, आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मधलं आपल्याला कोणतं बेटर आहे हे आपण ठरवणं गरजेचं आहे. दोन्हीमध्ये आपण बघितलं की दोन्हीचं मध्ये आजकाल एवढं जास्त डिफरन्स आलेला नाही दोन्हीमध्ये. पण ऑफलाईन क्लासमध्ये जरी आपण लावणार असो तर पुढचा एक व्हिडिओ आपण आणणार आहे की ज्यामध्ये पालक ऑफलाईन क्लास जॉईन करतात, ज्याच्यामध्ये पूर्ण विद्यार्थी रहिवाशी त्या ठिकाणी राहत असतो आणि पूर्ण वर्षभर तो तयारी करत असतो. आणि माझ्याकडे एवढे पालक आहेत, बऱ्याचशा पालकांचे रिव्ह्यूज सांगतात आम्हाला सर आम्ही इकडे हे केलं ते केलं, आणि त्यांचा जो अनुभव आहे तो मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर आपल्याला हाचा व्हिडिओ कसा वाटला, ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये आपलं काय मत आहे, कोणतं बेटर आपल्याला वाटतं आणि तुमचे काय प्रश्न आहेत तर 100% इथे खाली टाईप करा, त्याच्यावर 100% मी तुम्हाला रिप्लाय करेन. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि पुढचा जो आपण व्हिडिओ आणणार आहे किंवा मीडियम कोणतं महत्वाचं आहे, माध्यम मुलांना कोणतं महत्वाचं आहे शिक्षणासाठी, सीबीएसई, मराठी मीडियम, सेमी किंवा ह्या ज्या गोष्टी जे असतात आपण बोलले, या सगळ्या गोष्टींवरती आपण पुढचे व्हिडिओ आणणार आहोत. तो पुढचा व्हिडिओ आपण पाहण्यासाठी याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.